दशक पाचवा. समास नववा. साधक लक्षण. श्रीराम. मागा मुमुक्षाचे लक्षण, संकेते केले कथन, आता परिसा सावधान, साधक तो कैसा श्रीराम. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग, साधक ऐसा श्रीराम. जो संतांसी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला, ग्रंथांतरी श्रीराम. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, यानाव साधक श्रीराम. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, यानाव साधक श्रीराम. होता सारासार विचार, ऐके होनी तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर, आत्मज्ञान पाहे श्रीराम. नाना संदेह निवृत्ती, वावयाधरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरुप्रचिती, ऐक्यतेसी आणि श्रीराम. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी, यानाव साधक श्रीराम. विसंचूनी दृश्य भान, दृढ करी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, यानाव साधक श्रीराम. तोडूनी द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, यानाव साधक श्रीराम. आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैल पार, यानाव साधक श्रीराम. उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, यानाव साधक श्रीराम. असत्क्रिया ते सोडिली, आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूप स्थिती बळावली, यानाव साधक श्रीराम. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास, यानाव साधक श्रीराम. दृढ निश्चयाचे निबळे, दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे, यानाव साधक श्रीराम. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, यानाव साधक श्रीराम. जे या जनासी चोरले, मनास न वचे अनुमानले, तेची जेणे दृढ केले, यानाव साधक श्रीराम. जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी, ते साधी नाना परी, यानाव साधक श्रीराम. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना, यानाव साधक श्रीराम. जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे, तेची अनुभवा आणि बळे, यानाव साधक श्रीराम. स्वानुभवाचे नियोगे, वस्तू साधी लागवेगे, तेची वस्तू होये अंगे, यानाव साधक श्रीराम. अनुभवाची अंगे जाणे, योगियांचे खुणे बाणे, काहीच न होन असणे, यानाव साधक श्रीराम. परती सारून उपाधी, असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढबुद्धी, यानाव साधक श्रीराम. देवा भक्ताचे मूळ, शोधून पाहे सकळ, साध्यची होय तत्काळ, यानाव साधक श्रीराम. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला, दिसतो परी देखिला, नाहीच कोणी श्रीराम. मी पण मागे सांडिले, स्वय आपणास धुंडिले, तुर्येसही ओलांडिले, यानाव साधक श्रीराम. पुढे उन्मनीचा सेवटी, आपली आपण अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी, यानाव साधक श्रीराम. द्वैताचा तटका तोडिला, भासाचा भास मोडिला, देही असूनी विदेह झाला, यानाव साधक श्रीराम. जयास अखंड स्वरूप स्थिती, नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती, यानाव साधक श्रीराम. पंचभूतांचा विस्तार, जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार, यानाव साधक श्रीराम. स्वप्नी भये जे वाटले, ते जागृतीस नाही आले, सकळ मिथ्या निर्धारिले, यानाव साधक श्रीराम. मायेचे जे प्रत्यक्षपण, जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण, साधके केले श्रीराम. निद्रा सांडूनी चेहरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला, साधक स्वरूपी श्रीराम. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली, यानाव साधक श्रीराम. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला, एकीकडे श्रीराम. कुळाभिमानासी सांडिले, लोकलाजेस लाजविले, परमार्थास माजविले, विरक्ती बळे श्रीराम. अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातीचा गेला, अकस्मात श्रीराम. थोरपणासी पाडिले,
वैभवासी लिथाडिले, महत्वासी झिंजाडिले, विरक्ती बळे श्रीराम. भेदाचा मडघा मोडिला, अहंकार सोडून पाडिला, पायी धरून आपटिला, संदेह शत्रू श्रीराम. विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू, तोडून टाकिला श्रीराम. भवभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणोनी फोडिले, जन्ममृत्याचे श्रीराम. देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठवला, कल्पनेचा घात केला, अकस्मात श्रीराम. अपधाकासी ताडिले, लिंग देहासी विभांडिले, पाषांडास पच्छाडिले, विवेक बळे श्रीराम. गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळिला, नीतिन्याये श्रीराम. मोहासी मधेची तोडिले, दुःखासी दुद्धची केले, शोकास खंडून सांडिले, एकीकडे श्रीराम. द्वेष केला देशधडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी, कुतर्काचे श्रीराम. ज्ञाने विवेक माजला, तेणे निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला, वैराग्य बळे श्रीराम. अधर्मास स्वधर्मे लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले, लाटून वाटा लाविले, विचारे अविचारासी श्रीराम. तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरडूनी सांडिला, विषाद अविषादे घातला, पायातळी श्रीराम. कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले, विश्वजनी श्रीराम. प्रवृत्तीचा केला त्याग, सरुधाचा सोडिला संग, निवृत्ती पंथे ज्ञानयोग, साधिता झाला श्रीराम. विषय मैंदास सिंतरिले, कुविद्येसी वेढा लाविले, आपणास सोडविले, आप्त तस्करापासून श्रीराम. पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला, एकाएकी श्रीराम. स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेपा आणि प्रयत्ना, प्रतिष्ठिले श्रीराम. अभ्यासाचा संग धरिला, साक्ष पासरीसा निघाला, प्रयत्न सांगाती भला, साधन पंथे श्रीराम. सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक, सत्संग धरी श्रीराम. बळेची सारिला संसार, विवेके टाकिला जोजार, शुद्धाचारे अनाचार, भ्रष्टविला श्रीराम. विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दुश्चित्त झाला, दुश्चित्तपणाशी श्रीराम. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे, बुझावा श्रीराम. बळेची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलिजे, आता सिद्ध तो जाणिजे, पुढिले समासी श्रीराम. येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की श्रीराम. ऐसे श्रोतयांचे उत्तर, याचे कैसे प्रत्योत्तर, पुढिले समासी तत्पर, होऊ नये का श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण नाम समास 9 समाप्त. दशक 5 समास 9 साधक लक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात मुमुक्षूची लक्षणे थोडक्यात सांगितली. आता सावध होऊन साधक कसा असतो ते ऐका. ज्याने अवगुणांचा त्याग करून संत संग धरलेला असतो त्याला साधक असे म्हणतात. जो संतांना शरण जातो आणि ज्याला संतांनी आपला म्हणून त्याचे हित करण्याचे आश्वासन दिले असेल त्याला साधक म्हणतात. ज्याला संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्याने ज्याचे संसार बंधन तुटलेले असते व जो आत्मज्ञान दृढ होण्याकरिता साधना करतो तो साधक होय. जो श्रवणाची आवड धरतो, अद्वैत निरूपणात ज्याला गोडी वाटते व त्यावर मनन करून जो गूढ व खरा अर्थ बरोबर जाणून घेतो तो साधक जाणावा. संतांच्या समुदायात सारासार विचाराने विवेचन होत असता जो ते तत्पर होऊन मनपूर्वक श्रवण करतो व संदेह नाहीसे करून जो दृढ निष्ठेने आत्मज्ञानाकडे वळतो तो साधक होय. आपल्या मनातील निरनिराळ्या प्रकारच्या संदेहांची निवृत्ती व्हावी, निरसन व्हावे यासाठी जो संतांची संगती धरतो व शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचितीच्या ऐक्याचा अनुभव घेतो तो साधक. विवेकाने देहबुद्धीचा त्याग करून जो आत्मबुद्धी सुदृढ होण्यासाठी नेहमी श्रवण मनन करीतच राहतो तो साधक जाणावा. दृश्याचे भान दुर्लक्षून जो आत्मज्ञान दृढ धरतो आणि विचाराच्या योगाने आपले समाधान टिकवून धरतो त्याला साधक म्हणावे.
द्वैताची उपाधी सोडून देऊन जो साधनाने अद्वैत वस्तू म्हणजे जे परब्रह्म स्वरूप त्याची प्राप्ती करून घेतो आणि स्वस्वरूप अनुभवाने जो परमात्म्याशी एकरूप होऊन समाधान पावतो तो साधक होय. पूर्वी जीर्ण जर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो, म्हणजेच ज्या आत्मज्ञानाचे त्याला विस्मरण झाले होते ते जो परत विवेकाने प्राप्त करून घेतो व अशा रीतीने भवसागरातून जो पैलतीरास पोहोचतो त्यास साधक म्हणावे. अध्यात्म निरूपणात श्रवण केलेली उत्तम साधूची लक्षणे जो अंगी बाणवतो व अभ्यासाने जो स्वस्वरूपाशी तदाकार होतो तो साधक होय. ज्याने असत क्रियेचा त्याग केलेला असतो व जो प्रयत्नपूर्वक सत्क्रिया वाढवतो व त्यायोगे ज्याची स्वरूपस्थिती अधिकाधिक दृढ होत जाते त्यास साधक म्हणावे. दिवसेंदिवस जो अवगुणांचा त्याग करून उत्तम गुणांचा अभ्यास करतो व स्वस्वरूपी निजध्यास लावतो तो साधक होय. दृढ निश्चयाच्या बळावर दृश्य विश्वाचे आकर्षण ज्याला उरत नाही आणि जो सदा स्वस्वरूपी ऐक्य पावलेला असतो त्याला साधक म्हणतात. प्रत्यक्ष दिसणारी जी मायामय सृष्टी तिच्याकडे जो लक्ष देत नाही आणि प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारे जे स्वस्वरूप ते जो अंतर्यामी एकाग्र होऊन पाहतो त्यास साधक म्हणून जाणावे. जे लोकांना अज्ञात असते, मनाने ज्याचे अनुमानही करता येत नाही तेच स्वरूप जो आपल्या अंतरात दृढ धरून ठेवतो तो साधक होय. ज्याचे वर्णन करू लागल्यास वाचा कुंठित होते, जे स्वरूप डोळ्यांना दिसू शकत नाही त्याची नाना प्रयत्नाने जो प्राप्ती करून घेतो त्यास साधक म्हणावे. जे आत्मस्वरूप अनुभवास यावे म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात पण ते साध्य करू शकत नाहीत व जे पाहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जे दिसू शकत नाही त्याचा साधनेच्या बळावर जो प्रत्यक्ष अनुभव घेतो त्यास साधक म्हणावे. ज्या स्वस्वरूपापर्यंत मन पोहोचू शकत नाही, जेथे तर्कही पोहोचू शकत नाही, त्याचा अभ्यासाच्या बळाने जो साक्षात अनुभव घेतो त्यास साधक म्हणावे. स्वानुभवाच्या योगे आत्मवस्तूची ज्याने त्वरित प्राप्ती करून घेतलेली असते, एवढेच नव्हे तर जो स्वतः ती वस्तूच होतो तो साधक होय. जो अनुभवाची सर्व अंगे जाणतो, योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बांधलेल्या असतात आणि मी पण विरहित सहजतेने देह प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत असणे ज्यास सहज साध्य होते तो साधक म्हणून ओळखावा. विद्या अविद्या उपाधींना बाजूस सारून जो साधनेने इंद्रिय गोचर नसल्याने असाध्य भासणारी आत्मवस्तू प्राप्त करून घेतो आणि स्वस्वरूपी ज्याने दृढबुद्धी केलेली असते तो साधक होय. देव कोण भक्त कोण यांचे मूळ जो पूर्णपणे शोधून पाहतो आणि त्या दोहोंचे मूळ जी परब्रह्म वस्तू त्या साध्याशी एकरूप होऊन जो तात्काळ साध्यच होतो त्याला साधक म्हणावे. विवेकाच्या बळाने ज्याचा मीपणा नाहीसा होऊ लागतो आणि शेवटी ज्याचा मीपणा पूर्णपणे नाहीसाच होतो तो देहाने दिसत असला तरी त्याचे खरे स्वरूप कोणालाच दिसत नाही. मीपणा पूर्वीच ज्याने सोडून दिलेला असतो, ज्याने स्वतःचा शोध घेतलेला असतो आणि ज्याने तुर्येलाही ओलांडलेले असते, म्हणजे साक्षीत्वाची जाणीवही ज्याची उरत नाही तो साधक होय. पुढे पूर्ण मनोलय झाल्यावर आपल्याला स्वस्वरूप अनुभव आला की आपली आपल्यालाच अखंड भेट होते. अशी अखंड स्वरूपस्थिती ज्याची टिकून राहते त्यास साधक म्हणावे. ज्याने द्वैताचा संबंध कायमचा सोडून टाकलेला असतो, अज्ञानामुळे भासणारा विश्वाचा भास ज्याने नष्ट केलेला असतो आणि जो देहात असून विदेही असतो त्यास साधक म्हणतात. ज्याची स्वरूपस्थिती अखंड असते, देहाहंकार ज्याचा नष्ट झालेला असतो आणि ज्याचे सर्व संदेह नष्ट झालेले असतात त्यास साधक म्हणावे. हा पंचमहाभूतांचा विस्तार ज्याला स्वप्नाकार वाटतो आणि निर्गुण आत्मस्वरूपाविषयी स्वानुभवामुळे ज्याचा ठाम निर्धार झालेला असतो तो साधक असे जाणावे. एखाद्या स्वप्नात भय वाटते ते तो जागृत झाल्यावर राहत नाही, त्याप्रमाणे सर्व पांचभौतिक सृष्टी मिथ्या आहे असा ज्याचा निर्धार होतो त्याला साधक म्हणावे. मायेने निर्माण केलेले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते म्हणून सामान्य लोक त्याला प्रमाण मानतात, पण स्वानुभवाने ते मिथ्या आहे असे जो जाणतो तो साधक होय. झोपेतून जो जागा होतो तो स्वप्नभयातून मुक्त होतो, तसा अविद्यारूपी मायेचा त्याग करून साधक स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत होतो. अशी अंतरस्थिती आत्मस्वरूपी ज्याची स्थिर झालेली असते आणि बाह्यतः ज्याने निस्पृहता अवलंबलेली असते आणि ज्याने संसार उपाधीचा त्याग केलेला असतो त्याला साधक म्हणतात. साधक कामवासनेतून मुक्त झालेला असतो, क्रोधापासून तो दूर गेलेला असतो आणि मदमत्सर यांना त्याने दूर लोटलेले असते. त्याने कुळाभिमानाचा त्याग केलेला असतो, जो लोकांची भीड धरत नाही आणि विरक्तीच्या जोरावर परमार्थास खूप वाढवतो. साधक अविद्येशी जराही संबंध ठेवत नाही, प्रपंचातून तो निसटून जातो आणि एकाएकी लोभाच्या हातातूनही निसटून जातो. विरक्तीच्या बळावर लौकिकाची पर्वा करीत नाही, वैभवास लाथाडतो आणि महत्त्वास झिडकारून टाकतो.
साधक भेदाचे घर मोडून टाकतो, अहंकारास सोडून धुळीस मिळवतो आणि संदेहरूपी शत्रूचे पाय धरून त्याला आपटतो. साधक विकल्पाचा वध करतो, थपडेने भवसिंधूला मारतो आणि सर्व भूतांचा विरोध तोडून टाकतो. साधक भवभयाला नष्ट करतो, काळाची टांग मोडतो. आत्मज्ञान झाल्याने तो जन्ममृत्यूच्या मस्तकावर आघात करून ते फोडतो. देहबुद्धीचा नाश करतो, संकल्परहित होतो आणि कल्पनाच करणे बंद करतो. साधक दुष्टभयाचे ताडण करतो, लिंग देहाला जिंकतो आणि विवेकाच्या बळावर पाखंडाचा नाश करतो. साधक गर्वावर गर्व करतो, म्हणजे प्रथम मी देह हा अहंकार होता, तो जाऊन मी ब्रह्म हा अभिमान तो धरतो. स्वार्थ अनर्थी घालतो, म्हणजे तो निस्वार्थी बनतो. साधक शास्त्रशुद्ध मार्गाने अनर्थाला म्हणजे दुर्दैवाला ठार करतो. मोहाला तो मध्येच तोडतो, दुःखाचे दोन भाग करून टाकतो आणि शोकाला खंडून टाकतो. द्वेषाला तो हद्दपार करतो, नास्तिकपणाचे नरडे दाबतो आणि कुतर्काच्या मनात धाक उत्पन्न करतो. आत्मज्ञानामुळे विवेक फारच बळावतो, त्यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा निश्चयही सदृढ होतो व वैराग्य बळाने अवगुणांचा संहार होतो. साधकाच्या ठिकाणचा स्वधर्म अधर्मास लुटतो, सत्कर्माने कुकर्माला झुगारून देतो आणि विचाराने अविचाराला नष्ट करतो. साधक तिरस्काराला चिरडून टाकतो, द्वेषाला खरडून त्याचा त्याग करतो, अविषादाच्या मदतीने विषादाला पायदळी तुडवतो. साधक कोपावर हल्ला चढवून त्याला मारतो, कपटीपणाला अंतरात कुटून नष्ट करतो व जगातील सर्व लोकांना आत्मवत मानू लागतो. तो प्रवृत्तीचा त्याग करतो, सुहृदांचा संग सोडतो आणि निवृत्तीच्या मार्गाने ज्ञानयोग साधतो. तो विषयरूपी ठगाला ठकवितो, कुविद्येला वेढून नष्ट करतो आणि नातलग वगैरे चोरांपासून स्वतःला सोडवतो. तो पराधीनतेवर रागावतो, ममतेवर चिडतो आणि अकस्मात दुराशेचा त्याग करतो. साधक स्वरूपाच्या ठिकाणी मन लावतो, त्यामुळे यातनेला यातना होतात. साधक दृढ निश्चय आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो. साधक अभ्यासाची संगत धरून निग्रहाने साधना मार्गास लागतो. या मार्गात प्रयत्न हा त्याचा उत्तम सोबती असतो. जो सदैव दक्ष असतो त्याला साधक म्हणावे. तो नेहमी नित्यानित्य विवेक करतो आणि मीपणाचा संग सोडून सत्संग धरतो. साधक निर्धाराने संसाराला बाजूस सारतो, विवेकाने सर्व व्याप सोडून देतो आणि शुद्ध आचाराने अनाचाराला व्यवहारातून हाकलून देतो. साधक आत्मबुद्धीच्या विस्मरणाला विसरतो, सदा प्रयत्नशील राहतो आणि मनाच्या इतस्ततः भरकटण्याला न घाबरता सावध राहतो. असो, आता हे बोलणे पुरे झाले. थोडक्यात म्हणजे अध्यात्म निरूपणाच्या योगे जो आपल्या अवगुणांचा त्याग करतो तो साधक असे म्हणावे. तो बळेच सर्व संघांचा त्याग करतो, म्हणून त्याला साधक म्हणतात. आता पुढील समासात सिद्ध कसा ओळखावा ते जाणून घ्यावे. येथे असा संशय निर्माण झाला की जो निस्पृह असतो तोच साधक होतो, मग प्रापंचिक माणसाच्या हातून त्याग घडत नाही, मग तो साधक होऊ शकत नाही का, अशी श्रोत्यांनी शंका व्यक्त केली. त्याचे उत्तर कसे दिले आहे ते पुढल्या समासात तत्पर होऊ नये का, असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण नाम समास 9 समाप्त.